हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, जगत तुकाराम महाराज की जय। ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुदेव नमः। तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे, ती शांत चित्ताने व्यवस्थितपणे तुम्ही ऐकून घ्यावी हीच माझी विनंती आहे। तर मी कथेला सुरुवात करत आहे। तर मी सुरुवात करते। एक दिवशी एका गावात एक महाराज आले। ते म्हणाले की मला एक गुरु पाहिजे। सर्व गावकऱ्यांनी त्यांनाच आपले गुरु मानले। मग एक बाई कीर्तनाला आली नव्हती। दुसऱ्या दिवशी तिला कळालं की कीर्तन चालू आहे, तर ती बाई कीर्तनाला दुसऱ्या दिवशी गेली आणि महाराजांना प्रश्न विचारला की मी तुमचा गुरु होऊ का? महाराज बोलले की मी कोणाचा गुरु होत नाही। तर महाराज म्हणाले की जो पण सकाळी तुझ्या दारात तुला दिसेल त्याला तू आपला गुरु मान। चोराने ऐकलं आणि बोलला की गिराईक भेटलाय। दुसऱ्या दिवशी चा वेश घालून बाईच्या दरवाजावर ठकठक करायला लागला आणि बोलायला लागला, भिक्षां देई च पार्वती। बाईने दरवाजा उघडला आणि म्हणाली की तुम्ही माझे गुरु होशाल का? तर चोर म्हणाला हो होईल, पण माझी एक अट आहे। तर बाईने विचारलं काय अट आहे? तर बाईने चोरांनी सांगितलं की तुझे जेवढे पण पैसे सोनं असतील ते नदीच्या किनारी उद्या सकाळी 7 वाजता आणून ठेव। मग साधूने जसं सांगितलं होतं तसं तिने केलं। मग दुसऱ्या दिवशी 7 वाजता तिथं तिने तिचे पैसे सोने चांदी ठेवले। तिथून चोर आला आणि चोर म्हणाला की मला येऊस्तर तू थोडीशी पाण्यात स्नान कर। तिला म्हणाला पाण्याच्या मध्यभागी जाऊन थोडीशी झेप घे। तर तो सोनं चांदी घेऊन पैसे घेऊन पुण्याला गेला। तेव्हा तो सोनाराकडे गेला। सोनारावाला म्हणाला की चोरीचा माल आहे का? चोर म्हणाला हो चोरीचा माल आहे। मग तो नगरला गेला। नगरलाही त्याच्यासोबत असंच झालं। तो नाशिकला गेला तिथे पण त्याचं सोनं चांदी काहीच घेतलं नाही। मग तिकडं तो एका झाडाखाली उलट करू लागला। तिची तब्येत खराब झाली, ताप येऊ लागला। बाईचं भजन ऐकून देव खाली आले व म्हणाले की बाई बाहेर निघ, पाण्यातनं बाहेर निघ। तर बाई म्हणाली की जोपर्यंत माझे गुरु मला बाहेर येत असं म्हणत नाही तोपर्यंत मी बाहेर येणार नाही। तर देव चोराकडे गेले व चोराला घेऊन आले आणि चोराला म्हणाले की बाईला पाण्यातनं आत्ता बाहेर काढ। मग लगेच चोर आणि देव बाईकडे गेले। मग ते म्हणाले की बाई डोळे उघड। मग तिला साक्षात पहिल्यांदाच देव दिसले, म्हणून चोरामुळे तिला पहिल्यांदा देव दिसले होते। मग आपल्याला का दिसत नाही देव? मी वात्सल्य वारकरी शिकणारा मुलगा आहे। आज या ठिकाणी मला प्रवचन करण्याची संधी मिळवून दिलेले माझे गुरुवर्य सौ सविताताई महाराज गवंडे